नमस्कार माऊली. उद्या मार्गशीर्षातला पहिला गुरुवार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची कथा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. सगळ्या भक्तांनी ऐकावी श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी. ही गुरुवारची कहाणी. ही ऐकून काय फळ मिळते? दुःख, दारिद्र्य, संकट दूर होते. श्री महालक्ष्मी देवी कृपा करते. धनदौलत सुख प्राप्त होते. संतती दीर्घायुष्य होते. मनोकामना पूर्ण होते. श्री महालक्ष्मी देवीची अनेक रूपे व अनेक नावे आहेत. कैलासातील पार्वती, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदनवनातील कुंदती, केतकी वनातील सुशीला, कदंबवनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी अशी विविध रूपे व नावे यांनी श्री महालक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा आपल्या सर्वांना चिरपरिचित असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची ही कहाणी आहे. द्वापर युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. त्याला 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे यांचा अभ्यास होता. त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होते. ती रूपवती, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 8 अपत्य होती. 7 पुत्र व 1 पुत्री. त्या पुत्रीचं नाव श्यामबाला होते. श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण त्या राज्याच्या राजगृही राहावे, जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व प्रजेलाही त्याचा फायदा होईल. गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकील. म्हणून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले व हातात काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर येऊन उभी राहिली. तिला पाहताच एका दासीने समोर येऊन तिची विचारपूस केली. तिचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली. वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमला व माझ्या पतीचे नाव भुवनेश असून आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका दरिद्री वैश्याची पत्नी होती. त्यांची रोज भांडणे होत. नवरा तिला फार मारत असे. म्हणून त्या जाचाला त्रासून ती घर सोडून रानात निघाली. राणीवणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा पाहून मला तिची दया आली. धनदौलत, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने ते व्रत केले. श्री महालक्ष्मी देवी तिला प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांचे दैन्य संपले. तिचे घर संतती व संपत्तीने भरले. आनंदी आनंद तिच्या जीवनात आला. पुढे त्या दोघांचे निधन झाले. श्री महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत त्यांनी केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे. परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. म्हणून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. हे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात कुतूहल निर्माण झाले. दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती सांगा व पूजाविधी सांगा. वृद्ध स्त्रीरूपी श्री महालक्ष्मीने दासीला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व महात्म्य सांगितले. ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. राजवैभवामुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून राणी सुरतचंद्रिका अत्यंत रागाने आली व तावातावाने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिने धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच आहे हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा बघून श्री महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती तेथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला राणीची मुलगी श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत समजली. श्यामबालेने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली.
तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबाला राजकन्येला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. योगायोगाने तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. राजकन्या श्यामबालेने भक्तिभावाने श्री महालक्ष्मी व्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधार नावाचा राजपुत्राशी तिचा विवाह झाला. श्री महालक्ष्मी कृपेमुळे तिला भरपूर वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात सुखाने नांदू लागली. इकडे श्री महालक्ष्मीच्या कोपामुळे राज भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य केले. ऐश्वर्य वैभव सर्व गेले व त्यांची अनान्न दशा झाली. एका दिवशी सुरतचंद्रिकेने आपल्या पतीला म्हटले की आपला जावई राजा असून खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा व आपली सगळी हकीकत त्यांना सांगा, म्हणजे त्याला आपली दया येईल आणि ते आपल्याला भरपूर द्रव्यही देतील. राणीचे म्हणणे ऐकून भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. खूप थकल्यामुळे एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. त्या ठिकाणी श्यामबालेच्या दासी पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. त्यांना भद्रश्रवा दिसला. दासींनी त्यांचे नाव गाव विचारले. त्याने सर्व हकीकत सांगितली. तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत श्यामबालेकडे जाऊन सर्व वृत्त तिला सांगितले. दासीने राजवस्त्र पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात घेऊन आली. मोठा आदर सत्कार केला, उत्तम पाहुणचार केला. जेव्हा तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा तो हंडा घेऊन आनंदाने घरी आला. हंडा बघून सुरतचंद्रिकेला सुद्धा खूप आनंद झाला. त्यांनी हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. श्री महालक्ष्मीच्या कोपामुळे हा चमत्कार झाला होता. या घटनेला अनेक दिवस अनेक महिने झाले. सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी आली होती. तो दिवस मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार होता. श्यामबालेने श्री महालक्ष्मी व्रत केले आणि आईकडूनही करून घेतले. सुरतचंद्रिका स्वनगरी परतली. तिने श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून त्यांना पूर्वीचे सर्व ऐश्वर्य परत मिळाले. भद्रश्रवाला राज्य परत मिळाले व ते पुन्हा आनंदात राहू लागले. काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या मनात धुमसत होता. म्हणून प्रथम तिने स्वागत केले तरी नंतर श्यामबालेला कोणीही विचारले नाही. तिचा अपमान झाला तरीही ती आईवर रागवली नाही. ती तेथून निघाली. निघताना तिने तेथले थोडे मीठ घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेरहून काय आणलेस? तेव्हा ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? श्यामबाला म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने जेवयास वाढले. त्याला सर्व पदार्थ अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी आनंदाने आपले भोजन संपविले. अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धापूर्वक करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होईल. मात्र श्रीमंत झाल्यावर उतुणे पातुणे महालक्ष्मीचे व्रत करावयास चुकू नये. दर गुरुवारी ही कथा वाचायला जमलं नाही तर नक्की ऐकायची. ही महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफल संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.